परमपूज्य श्री श्री रविशंकरजी यांच्या अमृतवाणीमधून पवित्र असं शिवसूत्र मधील भाग 7 दृश्यम शरीरम या सूत्रावरती गुरुदेव आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे. जसं कालच्या सूत्रामध्ये आपण बघितलं की इच्छेचा काही अंत नाहीये, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक इच्छा आणि त्या सर्वच्या सर्व इच्छा गुरुदेव चरणी समर्पित करायच्या, म्हणजे मग ज्या उपयोगी इच्छा आहेत त्या आपल्या पूर्ण होणार आणि उपयोगी नसलेल्या ज्या इच्छा आहेत त्या आपोआप समर्पित केल्यामुळे निघून जाणार, ते आपल्याला त्रास देणार नाहीत. आजच्या भागामध्ये गुरुदेव हे सांगतायत, हा एक खूप मोठा भ्रम आहे आपला सगळ्यांचा की इच्छा पूर्ण झाली म्हणजे खूप आनंद होतो. वर असं वाटायला लागतं आपल्याला की ही इच्छा पूर्ण झाली म्हणजे खूप मला समाधान प्रसन्नता मिळणार आहे. हाच एक भ्रम सांगतायत गुरुदेव. कुठलीही इच्छा पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्व किंवा आनंद प्राप्त होत नसून ती एक इच्छा पूर्ण झाली की लगेच मन आपलं दुसऱ्या इच्छेवर येतं, हे एक सांगतात. आणि दुसरं खूप महत्वाचं सांगतायत बघा, हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं पण हे सत्य आहे. सगळ्या इच्छा जर आपल्या पूर्ण झाल्या ना तर आपण मानसिक बिमार होऊन जाऊ. म्हणजे बा इच्छा आपल्या पूर्ण होत नाही हे फार चांगलं आहे. सगळ्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, मग आता पुढे करायचं काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहील आपल्या समोर. बघा, जे अति श्रीमंत लोक असतात ना त्यांच्या समोर हीच समस्या असते. त्यांच्याकडे एवढं काही धन असतं की सगळे भौतिक जगामधल्या सगळ्या वस्तू ते विकत घेतात आणि सगळं सगळं आल्याच्या नंतर मग हा प्रश्न पडतो की आता उठून करायचंय काय? आणि हीच स्थिती आहे बघा तणावात येण्याची, ही स्थिती आहे डिप्रेशन येण्याची. बघा, एका दृष्टीनं हे खूप चांगले की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण नाही होत, हे खूप चांगलं आहे. थोडस जर जागरूकतेनं आपण बघितलं तर जे गरीब देश आहेत ना त्या देशामध्ये डिप्रेशनची बिमारी खूप कमी आहे. त्यांना रोजच्या रोज काम करावं लागतं. आज संध्याकाळपर्यंत काय काम करायचं त्यांना माहितीये. कष्ट करायचं, कमवायचं, खायचं, प्यायचं आणि झोपायचं. याच्यामध्ये डिप्रेशनला जागा कुठे आहे? जागाच नाहीये. आणि सगळ्या गोष्टी मग आपल्याकडे आल्यात, सगळे पैसा भरपूर आलाय, मगच डिप्रेशन येतं की आता करावं काय? कुठलीच इच्छा शिल्लक राहिली नाही. मग भांडत बसतात याला त्याला त्याला याला. तर हे सांगतायत की आधुनिक देशांमध्ये ताणतणावाचं डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे. आपण प्रगतीशील देश जर काही बघितले तर बघा त्याच्यामध्ये सांगतात प्रत्येक 10 व्यक्तीच्या मागे 3 व्यक्ती तणावानं भरलेले आहेत, डिप्रेशननी भरलेले आहेत. तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त तिथे मेडिसिन कोणतं विकलं जातं माहितीये? झोप येण्यासाठीच्या गोळ्या असतात ना त्या गोळ्या सगळ्यात जास्त सेल होतो बाहेर देशामध्ये. तर हेच सांगतायत की इच्छा संपूर्ण पूर्ण झाले तरी आपण दुःखात येणार,
तर याच्यासाठी मग काय करायचं? तर ही इच्छा कुवारी आहे हे समजणं, हे ज्ञान येणं खूप गरजेचं आहे. की या इच्छेचा काही अंत नाहीये. एक इच्छा आली की दुसरी इच्छा येते. या इच्छेच्या मागे लागून आपलं काही भलं नाही होणार. ह्या गोष्टी जेव्हा लक्षात येतील, तेव्हा आपलं मन शांत व्हायला लागल. मन प्रसन्न व्हायला लागल. ही स्थिती आहे हे सांगतात. मग पुढच्या सूत्रामध्ये खूप छान सांगतायत बघा. दृश्यम शरीरम याचा खूप सुरेख अर्थ सांगतायत गुरुदेव. हे दृश्य काय आहे आणि द्रष्टा काय आहे हे थोडं समजून घ्यावं लागेल. आपण जे बघतो ना आपल्या डोळ्यांनी, जे काही दृश्य दिसतं, ते सर्वच्या सर्व दृश्यामध्ये येतं. आपण आता जे काही बघतोय आपल्या डोळ्यांनी त्याला दृश्य म्हणतात आणि जे बघत आहे त्याला द्रष्टा म्हणतात. मग आता इथं थोडस एक सूक्ष्म बाब आहे बघा, याला समजून घ्यावं लागेल. जे आपण डोळ्यांनी बघतो आहोत, समजा आपण नदीच्या किनारी बसलो आहोत, समोर एक सुंदर पहाड आहे, तर पहाड काय झालं? दृश्य झालं. मग कोण बघत आहे? हे थोडस बुद्धीनी सूक्ष्म विचार करत जायचा. बघत कोण आहे? सगळेजण म्हणतायत मी बघत आहे. हा, मी बघत आहे म्हणजे कोण बघत आहे? तर आपले शरीर बघत आहे. अच्छा, अजून थोडं सूक्ष्म गेलं तर शरीर सगळं बघतंय का शरीर? हे हात बघू शकतं का? पाय बघू शकतं का? नाही. मग काय बघू शकतं? डोळे बघू शकतं. बघा, एवढ्या मोठ्या 5-6 फुटाच्या शरीरामधला एक छोटा पार्ट आहे डोळे. ते डोळे एवढा मोठा पहाड बघताय. म्हणजे पहाड काय? दृश्य आहे आणि डोळे काय झालं? द्रष्टा झालं. म्हणजे बघा, आपण थोडं सूक्ष्म गेलो. पहिले म्हणत होतो आपण की शरीर बघतंय. शरीर नाही बघत आहे, डोळे बघत आहेत. अजून थोडं सूक्ष्म जर गेलं ना, तर हे लक्षात येईल, डोळ्याच्या मागे पण एक शक्ती आहे, ती बघत आहे. ती कोणती आहे? ते आपलं मन. बघा ना, आपलं मन इकडं-तिकडं जर असेल ना, तर समोर कुणीही आलं तर दिसत नाही आपल्याला. मन रूपी डोळ्यामधून आपण दृश्य पाहत असतो. मन रूपी कानातून आपण ऐकत असतो. आपलं जर लक्ष कुठं तिसरीकडे असेल ना, समोरचा माणूस ओरडून ओरडून बोलत असेल तरी त्याचं ऐकू येत नाही आपल्याला. एवढं गुरुदेवांचं पवित्र ज्ञान आपण सांगतोय, पण ज्यांनी व्हिडिओ बंद केलाय त्यांचं मन जर तिसरीकडे असेल, तर काहीही सांगितलं गुरुजींनी तर ऐकू कुठे येणार आहे? तर मग कोण ऐकतंय? मन ऐकतंय, मन पाहतंय. हे सूक्ष्म बाब आहे बघा. आता डोळ्यावरून आपण मनावरती आलोय. तर असं जसं-जसं आपण ज्ञानी होणं, सूक्ष्म होऊ, शांत होऊ, तर खरं द्रष्टा कोण आहे हे समजायला लागल. आणि संबंध जीवन काय म्हणतात गुरुदेव? ज्ञानी माणसाचं हे लक्षण आहे, की दृश्यापासून मूळ द्रष्टा कोण आहे हे जर समजलं, तर हे जीवन सार्थक झालं हे सांगतात. आणि मग ह्या मनरूपीला जर बघितलं खरं द्रष्टा कोण आहे, तर मग ज्योती स्वरूप आपलं जे मन आहे ना, ते दिसायला लागतं, ते समजायला लागतं हे सांगतात. पण एक मूर्ख व्यक्ती काय करतो? दृश्यामध्येच अडकून बसतो. बघा, त्याचं उत्तम उदाहरण देत आहेत गुरुदेव. पिक्चर पाहत असताना बघा, खूप लोक ना इतके भावुक होतात, त्या दृश्यासोबत इतके एकरूप होतात, ते हिरो हिरोईनला थोडासा मार लागला की हाच रडायला लागतो. इतकं एकरूप होतात दृश्यासोबत. तर हे समजणं गरजेचं आहे, की हे फक्त दृश्य आहे. या दृश्याच्या मागे कोणीतरी दुसरा पिक्चर चालवतोय. हे जर समजलं, तर मग तेवढं दुःख नाही होणार आपल्याला. हे सांगतायत. खूप पूर्वी बघा हे खूप व्हायचं. हे दक्षिणेकडे थोडंसं जास्त प्रमाण होतं. हे पिक्चर बघून ना त्यातल्या हिरो हिरोईनला ते अक्षरशः देवता समजतात. या देवच आहे.
म्हणून बघा इकडचे सगळे जे हिरो हिरोईन्स आहेत ना, ते सगळे पॉलिटिशियन मध्ये मोठ्या मोठ्या पदावर पण गेलेले आहेत. कारण त्यांनाच देव समजलं. त्यांनाच वोट द्या आणि त्यांनाच निवडून द्या. तर हे दृश्यासोबत एकरूप होणं हे दुःखाचं कारण आहे, हे सांगतायत इथं. आणि मग सांगतायत की याच्यासोबत जर आपण एकरूप होऊन राहिलं ना, तरच जीवनात दुःख येतं आणि खरं द्रष्टा समजलं तर मग सत्य काय आहे हे समजायला लागतं. बघा या सूत्रामध्ये परत एकदा हे खूप सुंदर सांगतात की जीवनामध्ये ह्या दोन गोष्टीचं समतोल असणं खूप गरजेचं आहे. कुठल्या दोन गोष्टी? एक भाव आणि बुद्धी, एक इनोसन्सनेस आणि एक इंटेलिजन्सनेस. बघा खूप जे बुद्धिवादी लोक असतात ना, ते बघा बिलकुल भावुक नसतात. ते सगळं नियम आणि काटेकोरपणे घरी पण बाहेर पण तसंच वागणार. हं. फार बुद्धिमान, फार पीएचडी वादी, फार मोठे कोणी शास्त्रज्ञ असतात ना, भाव त्यांच्यामध्ये चेहऱ्यावर हास्य पाहायला सुद्धा मिळत नाही. त्यांच्या समोर जाऊन बसणं तर फार दूर राहिलं, बघणं सुद्धा नको वाटतं अशा लोकांना. तर हे फक्त बुद्धीने जगणं पूर्ण नाहीये, हे सांगतायत. तर एक भाव पाहिजे, एक प्रेम पाहिजे, एक संवेदनशीलता पाहिजे, एक आत्मीयता पाहिजे. हं? आणि एक आत्मीयता, प्रेम आणि मग बुद्धी या दोन्हींचंही मिश्रण जे असते ना, ते पूर्णत्व आहे. ते योग्य आहे, हे सांगतायत इथं. आणि मग सांगतायत, की फक्त दृश्यालाच पाहून जर त्याच्यामध्ये आपण अडकत असेल ना, तर कुठलीच गोष्ट जीवनात हासिल नाही होणार, हे सांगतायत. म्हणून बघा सगळ्यात पहिले साधकाच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे, की आपल्या शरीरालाच दृश्य बनवायचं. इकडं-तिकडं, इकडं-तिकडं दुसरं कोणतं दृश्य बनवण्यापेक्षा काय महत्वाचं सांगतायत? साधकाचा पहिलं पाऊल काय? आपल्या शरीराला दृश्य बनवा. हं. आपणच डोळे बंद करून पूर्ण शरीर बघायचं. पाय कसे आहेत, हात कसे आहेत. बघा योग निद्रेमध्ये हेच करतो आपण. शरीराला दृश्य बनवतो. हं. आणि एक, 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 एक भागाकडे आपण लक्ष घेत, घेत, घेत गेलं ना, ऑटोमॅटिक आपलं मन शांत व्हायला लागतं. प्रसन्न व्हायला लागतं. हे सांगतायत इथं. आणि मग जसं शरीराकडे बघतोय ना, मग अजून थोडं सूक्ष्म जाऊन मग विचारांकडे बघायचं. विचारांपेक्षाही अजून सूक्ष्म जो गेला भाव आपले जे आपल्या आतमध्ये भाव उठत आहेत, त्या भावनांकडे लक्ष द्यायचं. असं बघत, बघत, बघत मूळ चेतनेकडे, आत्म्याकडे, आनंदाकडे आपण येऊ शकतो. जे आपलं पंचकोशा मेडिटेशन आहे ना, याच तत्वावरती आधारित आहे बघा. पंचकोशा मेडिटेशन मध्ये काय आधी बघतात, की अन्नमय कोश. हं? वातावरणामध्ये आपण इकडे-तिकडे लक्ष देतो. वातावरण काय हे बघतो. मग अन्नमय कोशमधून हळू-हळू आपण मनोमय कोशकडे येतो. हं? मनोमयकडून मग शरीराकडे येतो प्राणमय कोश. हं? प्राणमय कोश म्हणून विज्ञानमय कोश, भावना काय आहेत. आणि मग विज्ञानमय कोशमधून आनंदमय कोश, आनंदाच्या स्थितीकडे मन जातं. हे एक्झॅक्ट आहे आपलं पंचकोशा मेडिटेशन. असं वातावरण, शरीर पासून मनाच्या विचारांकडून, भावनांकडून हळू-हळू, हळू आपण आनंदाच्या स्थितीमध्ये जातो. तर हा जो प्रवास आहे, याला साधना म्हणलेले आहे. आणि या साधनेमधूनच हे समजायला लागतं, की की आपलं शरीर आणि हे संसार, हे ब्रह्मांड हे वेगळं नाहीये. बघा ना, हवा जर दूषित झाली सगळी, तर ऑटोमॅटिक आपण आपल्या जहर आपल्या आतमध्ये जाणार. खूप ठिकाणी बघतो बघा आपण काही फॅक्टरीचा वगैरे जर दूषित काही पॉइझन काही जर वातावरणामध्ये पसरलं ना, आजूबाजूचे सगळे लोक मृत्युमुखी पडायला लागतात. म्हणून बघा, वातावरण मधली हवा आणि आपण हे सुद्धा वेगळे नाहीयेत, एकच आहेत. म्हणून शरीराची जशी आपण काळजी घेतो ना, तशी या संसाराची, तशी या वातावरणाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे वातावरण जर बिघडलं तर आपलं शरीर पण बिघडून जाणार. हे सांगणार आहे.
आपणच हे विश्व आहोत. विश्व म्हणजे विश्वाची सुंदर व्याख्या सांगतायत गुरुदेव. विश्व म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कल नाहीये, ज्याच्यामध्ये उद्याचा नाहीये, आजच सगळं आहे. या क्षणामध्ये सगळं काही मौजूद असणं म्हणजे वर्तमान क्षण सांगितलेला आहे. बघा, या वर्तमान क्षणामध्ये काल पण आहे आणि उद्या पण आहे. सगळे क्षण याच क्षणामध्ये मौजूद आहेत, हे सांगतायत. जसं गुरुदेव खूप सुंदर उदाहरण देत आहेत बघा इथं. आपण समजा रात्री अंधारात जातोय एक बॅटरी घेऊन, तर किती फूट दिसतं आपल्याला समोरचं? 2 फूट, 3 फूट दिसतं आपल्याला. 3 फूट बघत, 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 बघत आपण समोर जात असतो. आणि आपल्याला 3 फूट दिसतं, पण 3 फूटच्या पुढे पण रस्ता आहे की नाही? आहेच आहे. जसं विमानातून जर बघितलं आपण, तर सगळ्याच्या सगळा रस्ता ॲट अ टाईम दिसतो. पण खाली उभं टाकून आपण टॉर्च मारली तर आपल्याला जास्त दिसत नाही. तसंच सांगतायत, हे सगळ्या जगामध्ये भूतकाळ, भविष्यकाळ उपलब्धच आहे. पण वर्तमान क्षणाबद्दल आपण सजग होणं खूप गरजेचं आहे. जसंही वर्तमान क्षण समजायला लागेल ना, तर हे सगळं ब्रह्मांड समजायला लागेल, हे सांगतायत गुरुदेव. म्हणून आपलं शरीर आणि ही प्रकृती, हे संसार एकच आहे, हे समजणं गरजेचं आहे. आणि जेव्हाही आपल्याला हे समजेल ना, तेव्हा मन ऑटोमॅटिक आपलं शांत व्हायला लागेल, मन प्रसन्न व्हायला लागेल. हं? आणि मग एकदम दृश्यामध्ये न उलझता मूळ द्रष्टा काय हे समजायला लागेल. या पुढचं अप्रतिम असं ज्ञान आपण पाहूया उद्याच्या सेशनमध्ये. काही क्षण डोळे बंद करून घेऊया. एक लांब आणि खोल श्वासात आणि श्वास सोडत सोडत विश्राम करूया.